अतुल शेठ, हे पत्रक माझ्या हातामध्ये आहे. सिलिंगचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तरुणांना या ठिकाणी माहीत नसेल, कारण आमचे वडील आणि आम्ही आणि आमचं नेक्स्ट जनरेशन, तुम्ही मंडळी जे तरुण आहात, ह्या तरुणांना ते माहीत नाही. आमच्या वडिलांना माहिती आहे, माझ्यासारख्यांना क्वचित थोडंफार माहिती आहे, परंतु आमचं नेक्स्ट जनरेशन त्यांना माहीत नाही. हे पत्रक तुम्ही वाचलं असेल. हे पत्रक त्यावेळेला 2004ला विधानसभेची निवडणूक लागली होती. आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, वल्लभ शेठ बेनके साहेब असतील, यांच्यामार्फत त्या ठिकाणी सिलिंगचा जीवनमरणाचा प्रश्न, हे वाक्य आपल्या त्यावेळेच्या गावच्या मंडळींची आहे, माझ्या शब्दातली नाही. दयानंदाने आम्ही सरपंच पद त्या ठिकाणी, मी सरपंच, दयानंद उपसरपंच, बाकी सगळे तुम्ही मंडळी आमच्या बरोबर होतात. याच ग्रामदैवताच्या समोर मी शपथ घेतली होती, जोपर्यंत हा प्रश्न इथं गाभाऱ्यामध्ये जोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि ही शपथ घेऊन ग्रामसभेमध्ये मी कामाला सुरुवात केली. आणि काम करत असताना या ठिकाणी पुनर्वसन खातं असेल, महसूल खातं असेल आणि पाटबंधारे खातं असेल, ह्या तिन्ही विभागांच्या त्या ठिकाणी NOCs लागत होत्या, परवानग्या लागत होत्या. त्या मिळवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं. 99ला वळसे पाटील मंत्री झाले, उच्च तंत्र आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री. पहिली मिटिंग आपली सरपंच घोडेगावला झाली पाटील त्यावेळेला. आणि तिथं संपूर्ण जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर, पुनर्वसन अधिकारी आणि RDC, त्यावेळेस सुहास दिवसे साहेब RDC होते, आणि पाटबंधारे विभागाचे या इकडचे हे होते आपले कासार साहेब होते. त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी बसलो. आणि त्याच्यातनं वळसे पाटलांनी सांगितलं, याच्यातनं कसा मार्ग आपल्याला हा प्रश्न मार्गी लावायचा आहे, कसा मार्ग काढायचा, म्हणून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना मागितल्या. आणि अधिकाऱ्यांनी जे गाईडलाईन दिली तिचा पाठपुरावा आम्ही करत बसलो. ज्यावेळेला लाभ संपूर्ण गाव लाभ क्षेत्रामध्ये येत नसल्याचा दाखला येत नाही. आपण येडगावचे धरणग्रस्त आणि वडदचे लाभ क्षेत्रामधले लाभार्थी आहोत. त्याच्यामुळं आम्ही वडदच्या लाभ क्षेत्रामध्ये या ठिकाणी आल्यामुळं, आणि आपण बाहेर जमिनी घेतल्या नाही. 1983ला नियम केला होता शेवटचा, की 1983 सालापर्यंत जे लोक धरणग्रस्त असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील त्यांनी जर ज्या मागणी केली तर त्यांना कलेक्टर शासनाने जमिनी दिलेल्या आहेत. तदनंतर आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी जमीन मिळाली नाही. तो कायदा झालेला आहे आणि हे आम्ही सांगत होतो. परंतु त्याच्यामध्ये काही मंडळींनी त्या ठिकाणी जमिनी देऊ म्हणून कृती समिती केली. त्याचं काय झालं त्याच्यावर खोलात मी जाणार नाही. परंतु हा प्रश्न मार्गी लावत असताना ज्यावेळेला मुंबई मंत्रालयामध्ये फाईल गेली, तहसील, प्रांत, कलेक्टर, आयुक्त पुणे आणि तिथनं मुंबई मंत्रालय, पुनर्वसन आणि पाटबंधारे विभाग यांच्याकडे फाईल गेल्याच्यानंतर लाभ क्षेत्रात संपूर्ण गाव येत नसल्याचं ते कारणं वगैरे सगळे आम्ही त्या ठिकाणी मांडली सगळं ह्याच्यामध्ये. आणि मांडल्यानंतर ती फाईल घेतली, टिप्पणी तयार केली होती लाभ क्षेत्रात येत नसल्याची. वळसे पाटील साहेब, भोर साहेब जे साहेबांचे PA होते, आणि अशोकराव गावडे, आम्ही त्या ठिकाणी अजितदादाच्या चेंबरला गेलो. सकाळी बुधवार होता, कॅबिनेटचा दिवस होता. मी प्रत्येक 8 दिवसाला 15 दिवसाला अतुल शेठ 4 वाजता इथं उठायचो आणि सिंगल एकटा मी मुंबई मंत्रालयामध्ये वळसे पाटलांच्या बंगल्यावर जायचो, त्यांच्या गाडीतनं मंत्रालयामध्ये जायचो, त्यांच्याकडे नाश्ता करून आणि पाठपुरावा करत होतो. एका दिवसामध्ये नारायणगाव, जुन्नर, पुणे आणि मुंबई असा सिंगल प्रवास केलेला आहे मी त्या ठिकाणी. आणि सगळ्या ह्या मंडळींचं पाठबळ होतं. तर ती टिप्पणी घेऊन ज्यावेळेला दादांच्या चेंबरला आम्ही गेलो त्यावेळेला वळसे पाटलांनी सांगितलं ही अशी माझ्या मतदारसंघातली फाईल आहे. दादांनी अक्षरशः ऐकूनसुद्धा घेतलं नाही. फाईल भोर साहेबांकडून मागवली, त्यांनी टेबलवरती ठेवली आणि लगेच टिप्पणीवरती साईन केली आणि मंजूर झाली. आणि ते झाल्याच्यानंतर मी गावामध्ये आल्याच्यानंतर सांगितलं असं आपला पहिला टप्पा त्या ठिकाणी पार पडलेला आहे. परंतु हे करत असताना एवढं मोठं काम, 650 एकरचं सिलिंग आहे, 650 एकरचं. आज किती कसा एकर भाव आहे? कमीत कमी 1 लाख गुंठा, 40 ते 50 लाख रुपये. हायवेला असेल तर कमीत कमी. तर ह्या भावाची जमीन अतुल शेठ, अक्षरशः मी कुठल्याही ग्रामस्थांचा चहा सुद्धा पेलेला नाही. पदरची गाडी सिंगल मी गाडी चालवायचो, रात्री 1-1, 2-2 वाजता मी घरी यायचो. आणि असं 5 वर्ष सतत मी करत होतो. 2004ला ज्यावेळेला ऑर्डर झाली आणि निवडणूक हे करण्याचं म्हणजे मतदान करण्याची वळसे पाटलांना हे आली, त्यावेळेला ऑर्डर झाली होती निवडणुकीच्या अगोदर अतुल शेठ. आणि त्यानंतर त्या रात्री त्या मतदारांना, गावातल्या मतदारांना त्या ठिकाणी त्यांचा मतभेद करण्याचा प्रयत्न केला. हे पत्रक त्यावेळेच्या नेत्यांनी त्यावेळेच्या आपल्या गावामध्ये भिंतीला चिटकवलं आणि वाटले घरोघरी. आणि दुसऱ्या दिवशी मतदान होतं 1 दिवस अगोदर. आणि आपण जे झालं होतं ते आपण सांगत होतो. आणि ही बातमी सामना पेपरमध्ये त्यावेळेला कुठून दिली?
पुण्यावरनं दिली, जुन्नरमधनं दिली नाही. मी सामनाचे पत्रकार होते, त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणले आमच्याकडे आले होते, पण आम्ही त्यांना पुरावा मागितला ही बातमी देण्यासाठी. त्यांनी पुरावा दिला नाही. त्यांनी ते मॅनेज करून पुण्यामधनं बातमी दिली कोणी बातमी? हा, बरोबर ना, मी बोलत नाही, तुम्हीच बोला. दिली ना. ज्यावेळेला मी त्यांच्याकडे अतुल शेठ चौकशी केली त्यावेळेला ते म्हणले मलाही काही मत नव्हतं, मला संबंधितांनी सांगितलं म्हणून ते मलाही माहीत नाही माझं नाव तिथे लावलं म्हणून. आणि झालेला प्रश्न, मार्गी लागलेला प्रश्न अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे ते मतदान करून त्या मतदानातनं आपण ऋण व्यक्त करायचं. वळसे पाटील साहेबांना त्यावेळेला मतदान करत होतो. एवढं मोठं काम केलेलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्सेप्शनल केस आहे थ्रूआउट. आत्ताही वळसे पाटील जाहीररित्या सांगतात पुनर्वसनचा जर काही प्रश्न असेल तर माझ्याकडे लोकांना पाठवतात आणि तिथं मार्गदर्शन घेतात. ह्या प्रश्न सुटू नये म्हणूनसाठी प्रयत्न करतात. पाणी शेवटच्या वेळेला चाऱ्या पोटचऱ्यांना पाणी मागू नका म्हणून सांगितलं होतं, तरी पण यांनी पाटबंधारे खात्यावरती मोर्चा काढला. आणि हेच नेतृत्व करत होते आत्ताचे उमेदवार. म्हणजे त्यांची पत्नी जरी उमेदवार असले तरी ते नेतृत्व करत होते. मग अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? जीवनमरणाचा प्रश्न, 650 एकरचं सिलिंग, तुम्ही पाटबंधारे खात्यावरती मोर्चा काढता, ही पत्रकं वाटता, अशा लोकांना मतदान करणार आहेत का? सगळेजण बोला, हात वर करा. सर्वांना माहिती आहे का हे सगळं? हा, नाही, आमच्या वडिलांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, तर आमच्या पुढच्या जनरेशनला माहीत नाही. अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? पॉवर हाऊसला सुद्धा ह्या मंडळीनं विरोध केला. पॉवर हाऊस सुद्धा 6 महिने उशिरा झाले जागेसाठी. गायराणा म्हणलं होतं, कलेक्टरने ऑर्डर करून सुद्धा तुमच्या याला विरोध केला, ग्रामसचिवालयाला. म्हणजे जिथं जाईल विकास कामामध्ये विरोध करायचा, जिथं जाईल फक्त विरोध. मग विकासासाठी एकत्र यायचं नाही, हातात हात घालायचा नाही. तर ही वेळ आलेली आहे त्यांना त्यांची जागा दाखवायची. हे मी ज्यावेळेला पुरावा आहे हातामध्ये घेऊन बोलतो, त्यामुळं अधिकचं काही बोलत नाही. आणि माझी नम्र विनंती आहे, मी ह्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये भाग घेणार नव्हतो, परंतु केवळ आणि केवळ दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सांगतो, त्यांना या मतदान करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या निमित्ताने याच्यातनं वाहणार आहे. म्हणून जे काही इथं 3 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतले बडेताई आहेत ह्या गटामध्ये, आणि पलीकडं संभाजी शेठ आहेत, तिन्ही उमेदवार सक्षम आहेत. स्वर्गवासी पांडुरंगजी काळे आणि वल्लभ शेठ आम्ही बरोबर काम केलेलं आहे. यांच्या उमेदवाराचे सासरे वैभवला माहिती आहे, आम्ही एकमेकाच्या सुखादुःखामध्ये असतो. बडेसुद्धा आमच्या सोयरे संबंधातली नातेवाईक आहेत, संभाजी शेठसुद्धा नातेवाईक आहेत आणि कार्यक्षम उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जर कुणाची नाराजी असेल, कुणी जर काही म्हणत असेल तर कृपा करून माझी विनंती आहे की कुणाला एक मतसुद्धा इकडं तिकडं जाता कामा नये. आणि समोरच्या उमेदवाराला तर बिलकुल गावातनं एक मत जाता कामा नये. युवकांनो हे दाखवा सगळ्यांना. आणि जवळपास खातेदार अतुल शेठ 250 ते 350 खातेदार होते. आणि याच्यामध्ये माझं खातं फोडलेलं होतं. माझं 1 गुंठासुद्धा जमीन जात नव्हती लाभ क्षेत्रामध्ये. एवढं काम माऊली, बरोबर ना अशोकराव? हां, सगळ्यांचे आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळं आपण हा प्रश्न मार्गी लावलेला आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, त्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं जिल्हा परिषदेला 1 मत द्यायचं आणि पंचायत समितीला 1 मत देऊन तेवढं अजितदादाला भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.